नमस्कार मित्रांनो, शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण विविध विषयांवर टॉपिक घेऊन एक आरोग्याच्या टिप्स त्या ठिकाणी देत असतो. त्यातून आरोग्याची जनजागृती आणि आरोग्याची एक लाट निर्माण व्हावी असा आपला प्रांजळ हेतू आहे. आज आपण नवीन विषय घेऊन आलेलो आहोत, सकस संतुलित आहाराची निर्मिती. जो आहार आपण लोकांना घेण्यासाठी आग्रह करतो, जे न्यूट्रिशन आपण देतो, ज्या कंपनीचं न्यूट्रिशन आपण देतो, हर्बल लाईफ न्यूट्रिशन कंपनी जे वर्ल्ड बेस्ट कंपनी आहे. तर या कंपनीचं जे प्रॉडक्ट आहे तेच प्रॉडक्ट भरपूर पोषण तत्वांनी युक्त आहे. म्हणून हे प्रॉडक्ट गेल्या 45 वर्षापासून जगात वेट लॉसवर, फिटनेसवर एक नंबरला आहे. तर ते प्रॉडक्टची निर्मिती कशी होते, पडद्यामागचा विषय आहे. बऱ्याचशा गोष्टीपर्यंत लोकांना फक्त लक्षात येतं की हे वजन वाढवणं, कमी करण्याचा विषय आहे. तर हे कसं बनतं ह्याविषयी आज आपण बोलणार आहे. माझं नाव श्रीकांत राणे, जेजुरी येथे शिवात्मा हेल्थ केअर हे आपलं वेलनेस सेंटर आहे आणि ह्या वेलनेस सेंटरमधून आपलं काम चालतं. तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला खरंच ह्याची काय म्हणतो आपण माहिती उपयुक्त ठरते का, तर तुम्ही कमेंटमध्ये कृपया सांगत चला. बऱ्यापैकी आपले आता व्ह्यूज वाढलेले आहेत, कन्सिस्टन्सी आपण ठेवणार आहे. बरेचसे व्हिडिओ आपण रिपीट चॅनलला आपण टाकतो आहे. बऱ्याचशा भागातून लोकांना ते पटायला लागले, लोक पाहत आहेत आणि आरोग्यविषयक त्यांची आता जागृती निर्माण व्हायला लागली. तर आज आपण सकस संतुलित आहार, हर्बल लाईफ कंपनीचा जो सकस संतुलित आहार आहे न्यूट्रिशनचा बेसिक किट, तर ते आपण आजच्या विषयावर बोलणार आहे. तर चला वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करू. आजचा विषय आहे सकस संतुलित आहाराची निर्मिती कशी होते. हर्बल लाईफ कंपनीचा जो न्यूट्रिशन आहे तर ते कसं बनतं, काय त्याच्यामागं कारण मीमांसा आपण करणार आहे, त्यामागं तंत्रज्ञान काय आहे, स्वच्छता वगैरे कशी राखली जाते, ते कुठं बनतं, हे सगळं आजच्या टॉपिकमध्ये येणार आहे. सर्वात महत्त्वाचं, कुठलंही प्रॉडक्ट बनवताना लागतं आपल्याला कच्चा माल. तर हा कच्चा माल निवडताना सोया प्रोटीन, मटार प्रोटीन, फायबर, वनस्पतीजन्य घटक हे सगळे घटक गुणवत्तेच्या आधारे त्या ठिकाणी निवडले जातात. निकष त्यांचा एकच असतो, उच्च प्रतीची गुणवत्ता. म्हणजे जेणेकरून आपण जर बाजारात गेलो आणि ज्वारी जर पाहिली तर 3-4 प्रकारची ज्वारी पाहायला मिळते, गहू 3-4 प्रकारचा मिळतो. जो टॉपचा आहे, प्रत्येक दाणा एक समान, तर तोच आपण घेतो आणि तो आपल्याला चांगल्या पद्धतीनं उपयुक्त ठरतो. तर कंपनीचं सुद्धा तेच आहे. ज्या घटकांमध्ये ही पोषण मूल्य दडलेली आहे ते घटक निवडताना, कच्चा माल निवडताना उच्च दर्जाचा माल त्या ठिकाणी निवडला जातो. जो माल निवडला आहे त्याची पुढं वैज्ञानिकांतर्फे तपासणी केली जाते. प्रयोगशाळेमध्ये प्रत्येक घटकाची शुद्धता आणि गुणवत्ता तपासली जाते. प्रयोगशाळा आता हे आपल्या कंपनीचं ऑफिस कॅलिफोर्नियाला आहे आणि ही जी वैज्ञानिकांची टीम आहे, ही 350 वैज्ञानिकांची टीम आहे, ती ह्या गोष्टीवर काम करते. यामध्ये कच्चा माल निवडणारी टीम वेगळी, तो माल वैज्ञानिकांमार्फत प्रयोगशाळेत तपासणारी टीम वेगळी. त्यासाठी न्यूट्रिशन या विषयाला, आहार तज्ज्ञ म्हणून या विषयाला PhD केलेले, PhD होल्डर वर्ल्ड वाईड, तर ती लोकं निवडलेली आहेत आणि ती लोकं ह्याच्यावर काम करत आहेत. त्यानंतर संतुलित फॉर्म्युला तयार करणे. आता पोषण तज्ज्ञ आणि वैज्ञानिक ह्यांनी जे काही त्यांच्याकडे कच्चा माल आहे, जे काही त्यांना प्रॉडक्ट बनवायचं आहे, ते मानवी शरीराला कसं पद्धतीनं ते पूरक होईल, तर त्याचा तो फॉर्म्युला त्यांनी बनवला की बाबा एक 240 ml ग्लास आहे, तर ह्यामध्ये 3 चमचेच फॉर्म्युला 1 का, शेकमेट एकच का, प्रोटीन 1 चमचा 1.5 चमचाच का. तर हे जे फॉर्म्युला आहे हा तज्ज्ञांनी बनवला आहे की आपल्या शरीराला फॉर्म्युला 1मधून किती प्रमाणात काय मिळणार आहे, प्रोटीन किती प्रमाणात मिळणार आहे. तर हे सगळं मोजून मापून अतिशय चांगल्या पद्धतीनं
तज्ज्ञ लोकांमार्फत होतं आहे. नंतर उत्पादन प्रक्रिया, आधुनिक यंत्रसामग्री, स्वच्छ वातावरण, सर्व घटक एकत्र केल्यानंतर प्रत्येक टप्प्यावर त्याची तपासणी होते. आज इंटरनॅशनल प्रॉडक्ट आहे. आज साधं आपल्याला कुठलं चहाचं दुकान टाकायचं म्हणलं तरी गव्हर्नमेंटचं FSIचं फसायचं आपल्याला लायसन काढावं लागतं. तर हे तर इंटरनॅशनल प्रॉडक्ट आहे, विविध देशांमध्ये ते काम करतं आहे. तर त्या सगळ्या परवानग्या त्यांनी काढलेल्या आहेत, परमिशन त्यांनी काढलेल्या आहेत आणि त्या नामांकनाला ते पात्र ठरलेलं आहे. त्यामुळे त्याला शंका घेण्या इतपत आपल्या बुद्धीची ऐपत नाही. ज्या प्रॉडक्टवर काही लोक म्हणतात की ह्याने किडनी खराब होती, किडनी खराब कशाने होती? अतिरिक्त प्रमाणात प्रोटीन घेतलं म्हणजे त्या माणसाला एका किलोला 1 ग्रॅम प्रोटीन लागतं. जनरल 65 किलोचा माणूस आहे, 65 ग्राम प्रोटीन घेतलं पाहिजे. जर तुम्ही 165 ग्राम घेतलं, त्या राहिलेलं 100 ग्राम प्रोटीन ते किडनीला तुमच्या त्रास देतं. तुम्ही लक्षात घ्या. आपल्या शेकमधून काही तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. प्रोटीन जास्त प्रमाणात घेतलं, ते कुठनेही घेतलं तर त्याचा तुम्हाला त्रास होणार आहे. आपण जे म्हणतो की याने किडनी खराब होते, याने त्रास होतो, याने वजन वाढतं, परत डबल होतं, हे आपल्या मनाच्या कल्पना आहेत. त्यामुळंच हा आपण विषय घेतला आहे की तुम्ही जे डबे घेताय त्यामध्ये जे आहार तुम्हाला मिळतो आहे, जी पावडर आपण म्हणतो आहे, जे काय ग्रामीण भागात औषध म्हणतात, तर ते औषध वगैरे काही नाही. तुम्हाला औषधापासून दूर ठेवण्यासाठी ते आहे. ते औषध नाही. अंतिम गुणवत्ता तपासणी, प्रत्येक टप्प्यावर त्याची तपासणी केल्यानंतर, क्वालिटी चेकअप केल्यानंतर अंतिम गुणवत्ता ग्राहकाच्या हातात जाण्याच्या अगोदर परत एक स्पेशल टीम ते पॅकिंग व्यवस्थित चेक करतं, मूल्यांकनानुसार ते झाले का पाहतं. पूर्ण यंत्रसामग्रीद्वारेच ते केलं जातं. ते डबे असतील, त्याचं पॅकिंग असेल, ते सगळं कुठेही मानवी हस्तक्षेप होत नाही. पहिल्यांदा त्या बॉक्सला, त्या डब्याला कोणाचा हात लागत असेल तर तो कस्टमरचा लागतो. इतकं त्याची स्वच्छता आहे आणि म्हणूनच ते आज इंटरनॅशनल लेवलचं प्रॉडक्ट आहे. तर आपलं म्हणजे पात्रता आहे का ह्या प्रॉडक्टला परचेस करण्याची किंवा हे कंझ्युम करण्याची आपली पात्रता आहे का? लक्षात घ्या. प्रॉडक्ट नंबर 1 आहे. आपण त्या ठिकाणी नंबर 1 आहात का हे आपण स्वतः पाहिलं पाहिजे. आता ह्या प्रॉडक्टमधून काय मिळतं? प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, गुड फॅट्स, फायबर, जीवनसत्वे, खनिजे ह्यांचा योग्य प्रमाणात त्यात समावेश केलेला आहे. आणि हे सगळं करून एक पोषण शेक म्हणजे आपण ज्याला काय म्हणू शकतो की मिश्रण, आपल्या शरीराला पाण्या स्वरूपात लिक्विड फॉर्ममध्ये जर कुठलं दिलं तर इन्स्टंट एनर्जी बनते. म्हणून एक पोषणयुक्त शेक तुम्हाला त्या ठिकाणी दिला जातो, ज्यामध्ये नियंत्रित कॅलरीज आहेत आणि प्रोटीनची भरपूर मात्रा आहे. नियंत्रित कॅलरीज, आपला जो शेक आहे ते लोकांचं वजन कमी करत नाही. तुम्ही लक्षात घ्या. लोकांच्या कॅलरी मॅनेजमेंट करतो. म्हणजे जर एखादा मनुष्य 80 किलोचा आहे, तो जर जेवायला बसला तर तो 2200 ते 2500 कॅलरीज गेन करतो, म्हणजे खाण्यातून तो इनटेक करतो. जर त्या माणसाला जर आपण आपला शेक दिल्यानंतर त्याला प्रोटीन साहजिकच आहे. आपण 80 किलोच्या आसपास आहेत त्या लोकांना आपण प्रोटीनचे 2 चमचे घ्यायला लावतो. त्यामुळं त्यांना काय होतं, भूक त्यांची कंट्रोलमध्ये येते. तर त्या माणसाला एका ग्लासमध्ये आपण 94 ते 100 कॅलरीजमध्येच त्याचं पेशीय पोषण आहार त्याला मिळतो. आणि तो जर जेवला असता तर त्यांनी 2000 ते 2500, 2200-2300 कॅलरीज घेतल्या असत्या. 2200-2300 कॅलरी तो घेणार, तो वापरणार किती? त्यातल्या 1000-1200, 1000-1500 शरीरात साचून राहणार आणि त्याच्यामुळे वजन वाढणार. त्याच्याऐवजी तो शेक घ्यायला लागला तर त्याची भूक भागणार, पेशींना पाहिजे ते डायरेक्ट त्यांना मिळणार. आणि तो जी रोजचं दैनंदिन आहे 1000-1500 कॅलरी बर्न करणं, ते शरीरात साचलेले कॅलरीज त्याच्या दैनंदिन वापरामुळं बर्न होणार आणि म्हणून वेट लॉसची प्रक्रिया चालू होणार. तुम्ही लक्षात घ्या. शेक घेतला आणि तुमचं वजन कमी झालं असं नाही. तुम्हाला तुमच्या ॲक्टिव्हिटीज चालू ठेवणं गरजेचं आहे, तुमची एक्सरसाइज चालू ठेवणं गरजेचं आहे, तुमचा डाएट प्लॅन पाळणं गरजेचं आहे. आणि मेंटेन आपलं वेट लॉस आणि मेंटेन राहण्यासाठी एकच शेक आहे. म्हणजे आम्ही 2.5 वर्षापूर्वी आयडियल वेटला आलो. आजही आयडियल वेटला आहे 66, 66, 67. हे आमचं आयडियल वेट आहे आणि आपण 2.5 वर्षापूर्वी आयडियल वेटला आलो आहे. आजही आयडियल वेटलाच आहे. मग मेंटेन राहण्यासाठी सुद्धा आम्हाला शेकच घ्यावा लागतो.
लक्षात घ्या. त्यामुळं हे हेल्दी लाईफस्टाईलचं एक पोषण मूल्य, पोषण तत्त्व असणारा शेक आहे. तर ह्या शेकमधनं आपल्याला काय मिळतं? न्यूट्रिशन म्हणजे काय? पोषण तत्वे. मग आता काय आहे? विटॅमिन, ज्याला आपण जीवनसत्व म्हणतो. कुठलं विटॅमिन आहे? ए विटॅमिन आहे, त्याला मराठीत म्हणायचं. ते कशातनं मिळतं? गाजर पालक ह्याच्यातनं मिळतं, पालकची भाजी. बी विटॅमिन आहे, ज्याला बी कॉम्प्लेक्स आपण म्हणतो. बी कॉम्प्लेक्समध्ये B1, B2, B12, B6 आणि B5 हे बी कॉम्प्लेक्स आहे, ज्याला ब जीवनसत्व आपण म्हणतो. तर हे आपल्या 24 हायड्रामध्ये भरपूर आहे. B12 आणि B6 हे हार्टशी रिलेटेड आहे, ही खूप गरज आहे. आजकाल लोक जे आजारी पडतात त्यांना ड जीवनसत्वाची कमतरता आहे, B12ची कमतरता आहे. त्यांना B12च्या गोळ्या चालू केल्या जातात. बघा तुम्ही, आज हे वातावरण इतकं खराब आहे, बाहेर सगळं ढगाळ वातावरण आहे. बऱ्याच लोकांना घशाचा त्रास होतो आहे, सर्दी पडसं होतं आहे आणि दवाखाने गच्च भरलेत. तर ह्यामध्ये हे बिल्डिंगमध्ये राहणारे लोकांना बघा, सूर्यप्रकाशाचाच अभाव आहे. त्यामुळं शरीरातलं ड जीवनसत्व कमी होते, त्याच्यामुळं आजार वाढलेत, लोकांचे हाडं त्या ठिकाणी दुखायला लागलेत आणि प्रतिकारशक्ती कमी झाली. तर हे B12 आहे, हे आपल्या 24 हायड्रामध्ये भरपूर मात्रा आहे त्यामध्ये. त्यामुळं 24 हायड्रा आपण घेतला पाहिजे. त्याच्यानंतर सी आहे, हे सी म्हणजे क जीवनसत्व. संत्री, मोसंबी, लिंबू वर्गीय फळे ह्याच्यातून ते मिळतं. आणि हेच कच्चा माल म्हणून आपल्या शास्त्रज्ञांनी सकस संतुलित आहारात ह्याचाच वापर केलेला आहे. लक्षात घ्या. ड जीवनसत्व हे कोवळं ऊन ह्यातूनच आपल्याला मिळतं, सनलाईट आपण ज्याला म्हणतो. ई जीवनसत्व हे कशात असतं? वनस्पती तेल, गोडे तेल, शेंगदाणा, तेलबिया सर्व आणि मासे. तर हे तेलबियांमधनं ई जीवनसत्व मिळतं. के म्हणून आहे, ज्याला क एक आपण म्हणू शकतो, हिरव्या पालेभाज्या, त्यातून ते मिळतं. नंतर आहे मिनरल्स, ज्याला आपण खनिजे म्हणतो. तर हे खनिजे किती प्रकारची आहेत? 14 प्रकारची आहेत. विटॅमिन म्हणजे जीवनसत्व किती प्रकारची आहेत? 6 प्रकारची आहेत. मिनरल्समध्ये काय येतं? कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम. लक्षात घ्या. क्रोमियम, सेलेनियम, फॉस्फरस, सोडियम, आयोडीन, आयरन, मॅंगनीज, झिंक, कॉपर, क्लोराईड आणि फ्लोराईड ही 14 प्रकारची मिनरल्स आहेत. ही आपल्या सकस संतुलित आहारात योग्य प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर प्रोटीन आहे. प्रोटीन किती प्रकारची आहेत? 4 प्रकारची आहेत. कुठली? कोलॅजन, केरोटीन, हिमोग्लोबिन आणि पेप्सिन हे 4 प्रकारची प्रोटीन आहेत. कार्बोहायड्रेट्स आणि पाण्याचं प्रमाण. तर हे जी पोषण तत्व सगळं जे आहे न्यूट्रिशन, हे तुम्हाला रोजच्या जेवणातून मिळतं का? तुम्ही जे खाताय त्यातून त्याची मात्रा तुम्हाला मिळते का? नाही, हे उत्तर तुमचं असेल तर शारीरिक जे तुमचा शरीरावर ह्याचा परिणाम होणार आहे. म्हणूनच जे आपण बाहेर खातोय, आपण पाहतो तुकाराम मुंडेंचा तो एक आपण वेगळा विषय भेसळीचा घेणार आहे. प्रत्येक ठिकाणी भेसळ सापडलेली आहे. महाराष्ट्र भेसळमुक्त होतो आहे. एक साधारणतः 1.5-2 महिन्यापासून ही मोहीम चालू झाली. तर किती भेसळयुक्त अन्न आपल्या शरीरात जात होतं लक्षात घ्या. आपण वारंवार ह्या सगळ्या गोष्टीवर बोललो होतो. आणि नेमके तुकाराम मुंडेसारखे जबाबदार आणि लोककल्याणाच्या हितासाठी IAS झालेले, लोककल्याणासाठी, स्वतःचं घर भरायसाठी नाही. आजकाल लोक मी कसा अधिकारी झालो, मी कसा PSI झालो, मी कसा DYSP झालो, मी कसा कलेक्टर झालो, हे संघर्ष सांगतात. अरे पण तू कलेक्टर झाल्यावर केलं काय? तू DYSP झाल्यावर केलं काय? तू PSI झाल्यावर किती लोकांच्या उपयोगी आला? तू तहसीलदार झाल्यावर तू केलं काय? हे कुणीही सांगत नाही. माझ्या घरची परिस्थिती कशी नाजूक होती आणि मी कसा काय शासकीय अधिकारी झालं. त्याच्यानंतर ते काय करते त्याची त्यालाच माहिती. फक्त एकच जबाबदार माणूस आहे, अशोक खेमका म्हणून एक होते आणि तुकाराम मुंडे. हे 2च IAS लोक इतकी प्रामाणिक आहेत की त्यांनी फक्त लोकहितासाठी IAS झाले आणि लोकहितासाठी ते काम करतायत. अशा अधिकाऱ्यांची महाराष्ट्राला गरज आहे. अशोक खेमका म्हणून एक नाव आहे, यूट्यूबवर माहिती घ्या. त्यांनी सोनिया गांधींचे जावई, वड्रा नाव होतं, तर त्यांचा दिल्लीतला घोटाळा बाहेर काढला होता. अशोक खेमका म्हणजे तुकाराम मुंडेंच्या डबल टिबल तो माणूस आहे अशोक खेमका. याबद्दल तुम्ही माहिती करून घ्या. असो, तर हे सगळं आपल्याला एका ग्लासमधून मिळतं. हे आत्ता सगळे ह्या गोष्टी मी सगळ्या काढल्या, तर ह्या तुम्हाला एका ग्लासमधून मिळू शकतात. तर असा हा आपला सकस संतुलित आहार प्रत्येक टप्प्यावर त्याची तपासणी होते. अतिशय शास्त्रज्ञांच्या योग्य मार्गदर्शनाखाली तो बनतो. तो जेजुरीच्या MIDC बनत नाही, चाकणच्या MIDC बनत नाही, कोल्हापूरच्या बनत नाही, साताऱ्याच्या बनत नाही. ते इंटरनॅशनल प्रॉडक्ट आहे आणि जे प्रॉडक्ट पोटात जातं त्याचे वेगळे निकष आहेत.
त्यासाठी वेगळे नामांकन असतात गव्हर्नमेंटची, का तर त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर महामारी येऊ शकते. त्यामुळे त्याचे निर्बंध खूप कडक आहेत. लक्षात घ्या, काय पण असू द्या, जे मानवी शरीराच्या पोटामध्ये जातं, जे तुमचं औषध असू द्या, तुमचे खाण्याचे पदार्थ असू द्या, तुमचे प्रक्रिया केलेले पॅकिंग फूड असू द्या किंवा तुमचे न्यूट्रिशन असू द्या, ह्याचे नामांकन खूप कडक असतात. आणि जर कंपनीने त्या नामांकनामध्ये दिरंगाई केली तर त्यांचं लायसन्ससुद्धा जातं. लक्षात घ्या, इतकी जबाबदार आपली कंपनी आहे. फक्त आपल्याला ह्याचं नॉलेज घ्यायचं नाही. आपल्याला फक्त चौकात पारावर बसून गप्पा मारायच्यात, हे तंबाखू गुटखा खातं आहे त्याला विचारायचं की बाबा हे हर्बल लाईफचं हे पावडर आणि ते डबडी आम्ही बघितलं आणि त्याने काय होत नाही. तर तुमच्यात कमी आहे, तुमच्या कोचमध्ये कमी आहे, कोचला तुमच्या प्रॉपर नॉलेज नाही. कोच कुठला निवडायचा हे सर्वात महत्त्वाचं आहे. आज मी तिला गल्लीबोळात कोच आहेत, पण त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आहे का हे आपण पाहिलं पाहिजे. आणि चांगला कोच निवडला तर तो 100% तुम्हाला हेल्दी लाईफस्टाईलमध्ये आणणार आहे, तुमचं वजन कमी करणार आहे, केलेलं वजन वाढणार नाही ह्याची हमी तो घेणार आहे. आणि वजन कमी करणं हे कुणाचं पण काम नाही, बोलून होत नाही. ह्याला आंतरिक प्रेरणा लागते. नुसतं यूट्यूबचे व्हिडिओ बघून, रील्स बघून, इंस्टावरचे तिथलं फिटनेस बघायचं आणि लगेच 2 दिवस आपला व्यायाम करायचा नंतर सोडून द्यायचं असं ते होत नाही. त्याला अंतरिम प्रेरणा लागते, पहाटे उठावं लागतं. आजकाल आम्ही आता हे लोकांचा सगळा आळस बघून 7चा पण कॉल चालू केला आहे. सकाळी 7 शेवटी काय आहे, लोकांनुसार आपले निर्णय बदलावे लागतात. तर सकाळी 7 ते 8 हे वर्कआउटचा कॉल आपला असणार आहे. दुसरा 5:30ला जर तुम्हाला उठणं होत नाही 7 वाजता उठूनसुद्धा तुम्ही व्यायाम करू शकता. लक्षात घ्या. तर व्यायाम हे जे सगळं अन्न भेसळयुक्त बाहेर निर्माण झालेलं आहे त्याला पर्याय म्हणून आपला सकस संतुलित आहार. आणि जर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं नसेल, कुठल्याही गोळ्या म्हातारपणाला वयाच्या 50 नंतर 60 नंतर खायच्या नसतील, तर आरोग्य परिवार आणि शिवात्म फिटनेस ह्याला पर्याय नाही. तुम्ही फिटनेस हा विषय मनावर घेण्यासारखा आहे. तुम्ही जास्तीत जास्त त्याचा विचार केला पाहिजे आणि छोटे बदल उद्याचा मोठा फायदा. लक्षात घ्या, आजारी पडल्यानंतर प्रचंड पैसा जातो आणि आरोग्याची गॅरंटी नसते. लक्षात घ्या, आजकाल दवाखाना म्हणजे बाजार झाला आहे. डॉक्टर म्हणजे देव काही नाही, डॉक्टर म्हणजे माल असेल तरच तुम्ही ॲडमिट व्हायचं. त्याच्यामुळं आपलं छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट तुम्ही स्वतःवर करा. हा खर्च नाही. आम्ही आमच्या शरीरावर इन्व्हेस्टमेंट केली, खर्च नाही. वयवरचे 39 किती 39 वर आता मला वाटतं 3-4 महिने झाले असतील. 27 एप्रिलनंतर मे जून जुलै 3 महिने, 39 वर्षे 3 महिने माझं आज वय आहे. पण अजून 1-1.5 वर्षानंतर आपण परत बघू. पोलीस भरतीची जी काय पोरं आहेत 23-24 वर्षाची, त्यांच्याबरोबर आपण 100 मीटर रनिंग करू, त्यांच्याबरोबर आपण 5 किलोमीटर पळू. हे फक्त न्यूट्रिशनमुळं शक्य आहे. लक्षात घ्या. आणि हे आपण पुढं विषय घेऊन येणार आहे प्रॅक्टिकली. न पुढं आपला चॅनल कोणी सबस्क्राईब केला नसेल तर 100% सबस्क्राईब करा. भरपूर आरोग्यपूर्ण माहिती मिळेल, त्यात तुमचा फायदा आहे. लक्षात घ्या. चला, आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. आपलं सहकार्य असंच राहू द्या. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. धन्यवाद.